अगं, आपल्या कुलती बहार आलेली जेव्हा महाभारत संपलं, तेव्हा कृष्ण परमात्माकडे कुठला वर मागितला माहितीये का? ती म्हणाली की हे कृष्णा मला नेहमी संकट दे. तेव्हा कृष्ण पण कन्फ्युज झाला. अगं आत्या, तू एवढे आयुष्यभर संकट सहन केलीस, आता कुठे सुखाचे दिवस आलेत आणि त्यात पण तुला संकटच हवेत. पण त्यावर तिने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे. ती म्हणाली, कृष्ण परमात्मा, जेव्हा जेव्हा मी संकटात असते ना, तेव्हा मी तुझ्या सगळ्यात जवळ असते आणि म्हणूनच मला संकट हवेत. मला असं वाटतं की आता तुझी ही फर्टिलिटी जर्नी एक्सटेंड होते, डिले होते असं तुला वाटतंय. तर ह्यात सुद्धा कृष्ण परमात्म्याची लीला असेल की तू अजून त्याच्या जवळ जावी, अजून नामस्मरण करावं, अजून तुझी साधना वाढावी, तुझी चलचलता स्थिर व्हावी, तू शांत व्हावीस. एकदा कृष्ण परमात्मा तुझ्या हृदयात आला की त्याला गर्भात जायला कितीसा वेळ लागणार आहे. आणि त्यासाठी तू एक स्पेशल साधना येत्या पुत्रदा एकादशीपासून सुरू करू शकतेस. ही साधना कशी करायची तुम्हाला पण जाणून घ्यायचंय तर आता कमेंट बॉक्समध्ये कृष्ण असं मेन्शन करा, म्हणजे पार्ट 2 मध्ये ती साधना आम्ही तुम्हाला नक्की सांगू.